जीवन बदलणारे जीवन. कारण की प्रभू येशूने प्रत्येक ठिकाणी देवाचं वचन पाठवून मोकळीकता केली. जुन्या करारामध्ये मोशाला पाठवलं आणि इस्रायल लोकांना मोकळं केलं, आणि नवीन करारामध्ये परमेश्वराने स्वतःचा आपला एकुलता एक पुत्र येशू पाठवला, आणि जो कोणी पुत्र येशूनुसार ठेवून त्याला सैतानी बंधनातून मोकळीकता, जीवनातून मोकळीकता म्हणून पाठवले. कारण की तो पवित्र आत्मा काल आज युगानुयुग एकसारखा. तसं येशू म्हणतो, मी माझ्या वचनाला बांधिले, जसं वचनाप्रमाणे सांगतात तसंच होणार. कारण की प्रत्येक ठिकाणी येशूने महान आणि महान मोठे मोठं कार्य केले. त्यातलंच आपण करंतिकारास पत्र, दुसरे करंतिकारास पत्र याचा 11वा अध्याय, आणि त्यातलं दुसरे करंतिकारास पत्र याचा 11वा अध्याय, आणि त्यातलं 3 ते 4 वचन बघू. तरी जसे सापाने कपट करून हवेला ठगले, तसे तुमचे मन कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयी व सरळपणा व शुद्धता यापासून भ्रष्ट होते, असे मला भय आहे. कारण जो कोणी कोणी येऊन ज्याच्या तुम्हाला घोषणा केल्या नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा मिळाले नाही म्हणून दुसरा आत्मा जर तुम्हाला घेतो अथवा स्वीकारतो, अशी सुवार्ता सुवार्ता जर स्वीकारता, तर तुमची किती सहनशील होणार आहे. जसं सैतानाने हवेला काय केलं, म्हणून काय केलं, कपट केलं ना, फळ खाल्लं ना, कपटपणा केला ना सैतानाने, आणि काय केलं, फळ खायला लावलं, आणि हवेने मुळे तर काय आलं, पाप आलं. तसं सैतान बी तुम्हाला येशू ख्रिस्तापासून काय करतो, भटकवतो. ही परिस्थिती अशीच आहे. कारण की सैतानाने हवेला काय सांगितलं होतं, ते फळ खाल्लं तर तुला सगळ्यात जगाचं ज्ञान भेटल, तुझ्यासारखं कोणी होणार नाही. म्हणलाय का नाही? हा, नाहीतर उत्पत्तीमध्ये जाऊ आपण, बघा परत उत्पत्ती याचा 3रा अध्याय, त्यातलं 2 ते 5 काय म्हणला होता सैतान, ऐका. नवीन करारात पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहेत, प्रत्येकाला स्पर्श कर येशू. तुला बसलेल्या प्रत्येक पाठ्याच्या ओळाचा त्यांच्या जीवनात स्वीकारतो, आणि येशूची पूर्ण मोकळी होतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, कर्णिक बाधा, तंत्रमंत्र, प्रत्येक सैतानी निक, प्रत्येक रोगाचा दृष्टात्मा त्यांच्या शरीरातून निक, प्रत्येक अंधकाराची शक्ती निक. जिथे तिथं पूर्ण येशूला बसलेल्या प्रत्येकाच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो, आणि येशूची पूर्ण मोकळीकता देतो. पवित्र आत्मा वर्ष त्यांना प्रत्येकाला टच, प्रत्येकाचा बिछाना बेड मी बदलतो येशूच्याच नावात. त्याला काम नाही त्याला काम स्वीकारतो, त्याच्या हाताला बरकत नाही त्याला बरकत स्वीकारतो, टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर गाड्याचा आशीर्वाद स्वीकारतो. ते रोज बायबल वाचते, प्रार्थना करते, येशू तुझा बरोबर करते. ऑनलाईन सर्व लेकरांना मी ब्लेस करतो येशूच्या नावाचे. व्हिडिओ जेवढे ऐकतात बघते त्यांना देखील मी ब्लेस करतो. त्यांच्या घरात पवित्र आत्म्याचे आगमन करतो. पवित्र आत्म्याचा स्पर्श त्यांची शेतीवाडी शाळा मेंढरा आशीर्वादित करतो. टच टच, हिल देव येशूच्याच नावात.